ठीक आहे. आजचं प्रॅक्टिकल नंबर 14 आहे आउटपुट एम्प्लिफायर. ठीक आहे. काल आपलं क्लास ए आणि क्लास बी एम्प्लिफायर झालं होतं प्रॅक्टिकल. आज आपण बघणार आहोत ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर. ठीक आहे. अँड ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर म्हणजेच पॉवर एम्प्लिफायर इट रिप्रोड्यूस low power electronic audio signals such as signal from or uh, lever that is strong enough for driving or powering. ठीक आहे. यासाठी आपला त्यामध्ये theoretical background आहे की an audio power amplifier is an amplifier that reproduce low power electronics audio signal such as signal from radio receiver or electrical attenuator that is strong enough for driving. This includes both amplifiers used at home audio system स्टेज स्टेज. ठीक आहे. याचं थेरोटिकल बॅकग्राऊंड हे सर्किट डायग्राम मध्ये तुमचा एक एन टू एन ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी स्पीकर साठी आपला यूज केला आहे इथे लाऊड स्पीकर यूज केलेला आहे. ठीक आहे. R1 R2 रेजिस्टर आहे. RC RE सी आउट. ठीक आहे. हे तुमचं ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर हे तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं यूज आपल्याला सोर्स यूज कॅथोड रे ऑसिलोस्कोप आहे, डीसी पॉवर सप्लाय आहे, पण जनरेटर लावतो. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो आणि आउटपुट आपण कशात मेजर करतो, आउटपुट वेव फॉर्म आपली CRO वर. ठीक आहे. रेग्युलेटेड पॉवर सप्लाय यूज केलेला आहे. ट्रान्झिस्टर आपण यूज केला आहे 2N69 2N6292 हा ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. रेजिस्टर तुमचे R1 68 आहे, R2 12K आहे, RC 1.5 किलो ओम आहे, RC 470. ठीक आहे. त्याच्यानंतर कपॅसिटर तुमचा 1 मायक्रोफॅरेड आहे, 10 मायक्रोफॅरेड आणि 1 मायक्रोफॅरेड इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर यूज केलेले आहे. ठीक आहे. आणि तुमच्या कनेक्टिंग वायर आहे. आणि याच्यामध्ये जो मेन कंपोनंट आपण यूज केला आहे हा तुमचा लाऊडस्पीकर यूज केलेला आहे. लाऊडस्पीकर हा तुमचा किती 6 ओहमचा यूज करू शकता किंवा 8 ओहमचा. ठीक आहे. यापैकी एक लाऊडस्पीकर आपल्याला यूज करायचा आहे. हा तुमचा लाऊडस्पीकर आहे. ठीक आहे. लाऊडस्पीकर तुमचा किती आहे 6 ओहम किंवा 8 ओहमचा. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचा प्रोसिजर याची आहे बिल्ड अ सर्किट ऑन ब्रेडबोर्ड. आपण ब्रेडबोर्ड वर पण याचं सर्किट काय करू शकतो माउंट करायचं. ठीक आहे. कनेक्ट डीबी मीटर अक्रॉस द लाऊडस्पीकर. ठीक आहे. डीबी मीटर जे आहे ते तुम्हाला त्याचं म्हणजे साऊंड मेजरिंग साठी आहे. तो कुठे यूज करायचा आहे लाऊडस्पीकर. मेजर साऊंड लेवल और स्पीकर युजिंग डीबी मीटर. ठीक आहे. डीबी मीटरचा यूज काय आहे साऊंड लेवल यूज करण्यासाठी आपल्याला काय आहे डीबी मीटर एक मीटर असतं ते रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे 4 ते 5 तुम्हाला काय करायचे रीडिंग घ्यायचे. ठीक आहे. या प्रकारे तुमचं ही प्रोसिजर राहणार आहे. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की इनपुट व्होल्टेज V इन वोल्ट. इनपुट व्होल्टेज तुम्हाला व्हॅरी करायला लागेल आणि आउटपुट साऊंड लेवल तुम्हाला काय करायचं मेजर करायचं आहे डीबी मध्ये. ठीक आहे. डीबी म्हणजे डेसिबल. ठीक आहे. आणि आउटपुट व्होल्टेज ऑन
रिझल्ट साऊंड लेवल डीबी मध्ये म्हणजे मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. ठीक आहे. ठीक. आता अजून आपण डिटेलमध्ये थेरॉटिकल पार्ट बघू. ठीक आहे. याच्यामध्ये पॉवर एम्प्लिफायर म्हणजे काय. ठीक आहे. पॉवर एम्प्लिफायर मध्ये पॉवर एम्प्लिफायर मध्ये म्हणजे काय ते बघणार आहोत. ठीक आहे. इन पॉवर एम्प्लिफायर म्हणजे काय. अँड एम्प्लिफायर इज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस used to increase the magnitude of voltage, current, power of an input signal. It takes in a weak electrical signal waveform and reproduce a similar stronger waveform at the output by using external power. Depending on the changes it makes, input signal amplifier are broadly classified into current, voltage and power amplifier. ठीक आहे. आता व्हॉट इज पॉवर एम्प्लिफायर म्हणजे काय की पॉवर एम्प्लिफायर इन अन इलेक्ट्रॉनिक एम्प्लिफायर डिझाइन टू इन्क्रीज द मॅग्निट्यूड ऑफ power of a given input signal. The power of the input signal is increased to a level high enough to drive load output devices like speaker, headphone, RF transmitter, etc. Unlike voltage current amplifier, power amplifier is designed to drive load directly and is used as final block in an amplifier change. The input signal to a power amplifier needs to above a certain threshold. So instead of directly passing the raw audio RF signal to the power amplifier, it is first pre-amplifier using current voltage amplifier and is sent as input to the power amplifier, making necessary. ठीक आहे. यामध्ये अजून तुमची कन्सेप्ट होती की तुमची ऑडिओ ब्लॉक डायग्राम. याच्यामध्ये इनपुट मध्ये एक आपण स्पीकर करण्यासाठी आहे, टोन अँड व्हॉल्यूम कंट्रोल आहे आणि पॉवर एम्प्लिफायर आहे. ठीक. पॉवर एम्प्लिफायर तुम्हाला वापरता येईल 8 ओम किंवा 6 आपण काय केलेलं आहे यूज केलं आहे. ही तुमची आहे पॉवर एम्प्लिफायरची, ही तुमची ब्लॉक डायग्राम. याची working microphone is used to input source. इथे microphone use केला आहे. The magnitude of signal from the microphone is not enough for the power amplifier. So first it is pre-amplified where its voltage and current are increased slightly. Then the signal is passed through a tone and volume control circuit which makes arithmetic adjustment to the output waveform. Finally, the signal is passed through a power amplifier and the output from the amplifier is fed to a speaker. पॉवर एम्प्लिफायरचे याच्यात टाईप दिलेले आहे. ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर आहे, RF पॉवर एम्प्लिफायर आहे आणि DC पॉवर एम्प्लिफायर. ठीक आहे. ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर म्हणजे काय की ऑडिओ पॉवर एम्प्लिफायर काय की आर यूज फॉर इंक्रीजिंग द मॅग्निट्यूड ऑफ पॉवर of a weaker audio signal. The amplifier is used speaker, driving circuit or television, mobile phone, etc. come under the category. The output of audio amplifier ranges for a few milliwatts like headphone amplifier. ठीक है. To threshold of watts like power amplifier in hi-fi home system. त्याच्यानंतर दुसरा टाइप आहे आपला रेडिओ फ्रिक्वेन्सी पॉवर एम्प्लिफायर. रेडिओ फ्रिक्वेन्सी पॉवर एम्प्लिफायर म्हणजे काय की वायरलेस ट्रान्समिशन रिक्वायर मॉड्युलेट वेव्ह टू बी सेंट ओव्हर लॉंग डिस्टन्स थ्रू एअर
The signal are transmitted using antenna, and the range of transmission depend on magnitude of power of signal fed to the antenna. For wireless transmission like FM broadcasting, antenna requires input signal at threshold of kilowatts of power. Hence, radio frequency power amplifier are employed to increase the magnitude of power of modulated waves to a level high, reaching for required transmission distance. त्याच्यानंतर आहे डीसी पॉवर एम्प्लिफायर. डीसी पॉवर एम्प्लिफायर आर यूज टू एम्प्लिफाय द पॉवर high power. मॅम तुमचा आवाज नाही येते. आता येतोय का? आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? येस मॅम, येस मॅम. ठीक आहे. पुढे काय येतं, दे टेक इनपुट फ्रॉम मायक्रो कंट्रोलर सिस्टीम, increase its power and feed the amplified signal to DC motor or actuator. ठीक आहे. आता पॉवर एम्प्लिफायरचे क्लासेस काय आहे? द मल्टिपल वे ऑफ डिझायनिंग ऑफ अ पॉवर एम्प्लिफायर सर्किट, द ऑपरेशन अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इच सर्किट कॉन्फिगरेशन. ठीक आहे. याचे क्लासेस आहे. ठीक आहे. क्लास ए पॉवर एम्प्लिफायर आहे. क्लास ए त्याच्यानंतर याचे टाइप्स आहे. क्लास ए पॉवर एम्प्लिफायर आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे त्याची ही तुमचं क्लास ए मध्ये काय दिलेलं आहे की क्लास ए मध्ये काय अॅनालॉग वेव्हफॉर्म आर मेड अप पॉझिटिव्ह हाय अँड निगेटिव्ह लॉज. In this case of amplifier, the entire input waveform is used in amplification process. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे की सिंगल ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. इनपुट वेव्हफॉर्म आहे, एक रेजिस्टर आहे आणि आउटपुट वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे. इमिटर तुमचं काय आहे, ग्राउंडला कनेक्टर केलेलं आहे. यामध्ये काय अ सिंगल ट्रान्झिस्टर इज यूज टू एम्प्लिफाय बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह of the waveform. This makes their design simple and makes class A amplifier the most commonly used type of power amplifier. Although these classes of power amplifiers better design, they are still popular among. ठीक आहे. तुमचा क्लास ए. क्लास बी मध्ये तुमचं काय आहे की क्लास बी मध्ये ही तुमची वेव्ह फॉर्म दिली आहे. क्लास बी मध्ये तुमचे 2 ट्रान्झिस्टर यूज केलेले आहे. ठीक आहे. क्लास बी मध्ये किती ट्रान्झिस्टर यूज केले आहे? 2 ट्रान्झिस्टर यूज केलेले आहे. ठीक आहे. द क्लास बी एम्प्लिफायर आर डिझाइन टू रिड्यूस इफिशियन्सी अँड हिटिंग प्रॉब्लेम प्रेझेंट इन केस ऑफ class A amplifier. Instead of single transistor to amplify the entire waveform, this case of amplifier used two complementary transistor. One transistor amplifier the positive half of the waveform and other amplifier the negative half of the waveform. So each active device conducts 180 degree of the waveform and two of them when combined amplify the entire signal. ठीक आहे. याचं वर्किंग या प्रकारे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑडिओ एम्प्लिफायर मध्ये दुसरा पण आहे एक टाईप, क्लास ए बी एम्प्लिफायर. क्लास ए बी एम्प्लिफायरची तुमची ही डायग्राम आहे. क्लास ए बी एम्प्लिफायर म्हणजे काय की क्लास ए बी एम्प्लिफायर आर कॉम्बिनेशन ऑफ क्लास ए अँड क्लास बी एम्प्लिफायर. The class of amplifier are designed to reduce the less efficiency problem of class A amplifier. So distortion of signal at crossover region in class B amplifier. ठीक आहे. ही तुमची इनपुट वेव्हफॉर्म आहे, तुमची आउटपुट वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची क्लास ए पॉवर एम्प्लिफायर काय की क्लास सी एम्प्लिफायर मध्ये
ट्यून लोड याच्यात केलेला आहे, म्हणजे एक इंडक्टर आणि एक कपॅसिटर ट्यून सर्किट जो म्हणतो तो यूज केलेला आहे. ठीक आहे. क्लास सी मध्ये काय आहे, क्लास सी एम्प्लीफायर अलाउज ग्रेटर इफिशियन्सी बट रिड्यूस द लिनियरिटी कंडक्शन अँगल विच इज अंडर 90 डिग्री इन अदर वर्ड्स. ठीक आहे. हा तुमचा आहे क्लास सी पॉवर एम्प्लीफायर. ही तिचे इथे तुमचा ट्यून सर्किट यूज केलेला आहे, एक ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. ठीक आहे. आणि अदर पण त्याचे टाइप्स आहे, मीन्स क्लास डी ई एफ जी. ठीक आहे. हे तुमचे टाइप आहे पॉवर एम्प्लीफायरचे. ऍप्लिकेशन काय याचा की कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये यूज आहे, मीन्स ऑडिओ पॉवर एम्प्लीफायर आर यूज at almost all consumer electronic device ranging from microwave ovens, headphone drivers, television, mobile phone and home theater system to ठीक आहे. याच्यामध्ये अँड डीसी मोटर्स. त्याच्यानंतर याचा उपयोग अजून वायरलेस कम्युनिकेशन मध्ये होतो. ठीक आहे. वायरलेस कम्युनिकेशन मध्ये हाय पॉवर एम्प्लीफायर आर इम्पॉर्टंट इन ट्रान्समिशन ऑफ सेल्युलर ऑफ एफएम ब्रॉडकास्टिंग सिग्नल टू यूज हाय पॉवर लेवल्स made possible because of power amplifier increase that transfer rate and in use ability. There are also used in satellite communication equipment. ठीक आहे. या प्रकारे याची आपण काय बघितले आहोत, थेरॉटिकल पार्ट बघितले आपण. कळालं का थेरॉटिकल पार्ट? आता आपण काय करू, प्रॅक्टिकल रन करू याचा.